संगमनेरमधल्या कौमार्य चाचणीच्या प्रकरणानंतर आता दोनही बाजूनं सामंजस्याची भूमिका स्वीकारण्यात आली आहे। मुलानं मुलीची माफी मागितल्यानंतर पीडित तरुणीनं नवऱ्या मुलासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। नितीन ओझा आपल्यासोबत आहेत। नितीन, समेट घडवलं जातंय का? ज्ञानदा, आज सकाळपासूनच ज्यावेळेस ही कौमार्य भंगाची घटना समोर आली आणि महाराष्ट्रात एक शर्मेची बाब म्हणता येईल अशी मोठा धक्कादायक प्रकार होता। मात्र त्यानंतर दिवसभर ज्या पद्धतीने आज मीडियाने हे प्रकरण लावून धरलं, त्यानंतर आता संध्याकाळी काही वेळापूर्वी जो मुलगा आहे तो मुलगा त्या मुलीजवळ आलाय, त्या मुलीला भेटलाय, काही 2-3 जण मध्यस्थी घेऊन आला। त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्याने त्या मुलीची माफी मागितली। सर्व त्याच्या मुलीचे आई वडील, तिचे भाऊबंद सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या समोर त्या मुलाने जाहीर माफी मागितली आहे मुलीची, की जो काही प्रकार घडला या संदर्भात मी माफी मागतो। हे सगळा प्रकार चर्चा झाल्यानंतर अखेर त्या मुलीनं आता त्या मुलासंग जाण्याचा निर्णय घेतलाय। शेवटच्या मुलीनेही विचार केला की आपल्याला आयुष्य त्या मुलाबरोबरच काढायचं आहे, त्यामुळे मुलीनेही काही सामंजस्य दाखवत अखेर त्या मुलाबरोबर जाण्याचा आता निर्णय घेतलाय। आता या दोघांनाही घेऊन संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे पोलीस ठाण्यात आले। त्या ठिकाणी आता त्या दोघांचेही जाब नोंदवले जात आहेत, कारण दिवसभर मीडियात हे प्रकरण आल्यानंतर याची गंभीर दखल सरकारने घेतली होती। त्यामुळे आता पोलिसांनाही त्यांचे जाब घेणं महत्वाचं ठरत आहे। ते जाब घेतल्यानंतर या दोन्ही नितीन, थोडंसं तुम्हाला थांबवतीये। काही नाही जात हे जे पंचायतचं तसं काही नाही। मी तर तिला पहिले पण घेण्यासाठी तयार होतो ना, आता पण घेऊन चाललोय। पण मग 8-10 दिवस झाले लग्नाला आणि मुलगी इथंच होती। नाही सर, तिथं थोडं संवाद चालू होता आमचं। तर ते लहान भाऊ होतं, त्यांच्या सासरवाडीचं आणि आमचं वाद चालू होतं। ते घरच्या थोड्या गोष्टीमुळे झालं होतं। तर त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती, तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं। तर ते माझ्यावर केस झालेली होती, तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते। तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला। तिला सांगितलं होतं आम्ही असं। त्याचा आताच खुलासा झाला म्हणून तर ते अॅग्री झाली माझ्यासोबत यायला। ती अॅग्रीच होती, पहिले पण होती ना आता पण आहे। पण मुलीच्या कौमार्याची परीक्षा वगैरे केली गेली आणि मग त्यानंतर तुम्ही इथं सोडून गेले, हा सगळा प्रकार जर घडलाय जात पण सर ते हो बरोबर आहे सर, पण त्याच्यासाठी मी विरोध होतो ना, मी कुठं नाही म्हणतो त्यासाठी विरोध। मी तिला तेव्हा पण नेण्यासाठी तयार होतो आणि आता पण तयार होतो। फक्त ती रागात होती, तिचा राग शांत झाला म्हणून आता मी घेऊन चाललो। वाटतं ही जात पंचायत असायला पाहिजे का एवढं? सर ते 70% तर बंद झालेली, 30% अजून बंद होईल याचा तर आम्ही तर निषेध करूच। आम्ही जे न्यू जनरेशन आहे आम्ही तर तिच्या विरोधच आहे। काय हे जात पंचायत बंद व्हायला पाहिजे, काही दिवसांनी बंदच होईल, ते आम्हीच करणार आहे। न्यू जनरेशन तरुण मुलं जमा होऊन हे जात पंचायत बंद होईल काही दिवसांनी। तुमचा हा जो काही गोंधळ झाला होता जात पंचायतीने यावेळेस आदेश दिल्यामुळे तुम्हाला हे झालं होतं ना? नाही सर, तसं काही नाही। जात पंचायतने आदेश दिला होता तसं काही नाही। हे फक्त थोडंसं वादामुळे झालं, बाकी दुसरं काही नाही। आता हे पहा सर, वादाचं कारण जर माझं तर काही एवढं वय पण नाही, मला काही इतका अनुभव पण नाही। जे जसं काही झालं त्या गोष्टी म्हणून मी तर काही माझ्या डोक्यात नाही। आरोप केला होता की काहीतरी पैसे मागितले होते मुलीच्या कडचे। नाही सर, हे फक्त असं झालं होतं की ही फक्त म्हणत होती तू येतो का नाही। मी तिला काय म्हटलं, माझा घरी थोडासा प्रॉब्लेम चालू आहे पोलीसमध्ये, तर ती म्हणे तुला न्यायचं असं तर फारकत करून टाक। म्हटलं मी फक्त सहज बोललो का फारकत केली तर तू माझ्याकडून भरपाई मागल, तर ही बोलली होती 10 लाख रुपये भरपाई मागल, तर ती सहज बोलली असेल, तेवढंच फक्त। आपने क्या झगड़ा हुआ था, क्या बात थी आपने, आप क्या कर रहे हैं आप? सर अभी देखो, मैंने तो आपको बताया सर, मुझे तो इतना अनुभव नहीं है उस बात का। तो अभी मेरा तो उतना ज्यादा वही भी नहीं है। तो बात ऐसी चल रही थी कि कौमार्य की परीक्षा पास न होने की वजह से आपने आपकी बीवी को छोड़ दिया। नहीं सर, ये देखो ऐसा तो ये सिर्फ लोग बोलते हैं, क्योंकि साइकिल चलाते भी रनिंग करते उसमें तो ऐसा कुछ होता है। तो ऐसा नहीं क्या वो जो कुछ उन्होंने रीत निकाली वो ऐसा कुछ भी नहीं है सर। तो जात पंचायत ने और उसको हम मानते भी नहीं। आज उसके जगह मेरी बहन भी रहती, शादी होती उसकी, तो फिर अगर उसमें कुछ उसका रिजल्ट लगता तो उसको तो मुझे जवाब देना ही पड़ता था ना। तो क्या डिस्प्यूट हुआ था आपने? सर डिस्पोज बोले तो अभी देखो उनमें इनमें से होगा जो होगा, वो तो मुझे इतना क्लियर मालूम नहीं। मैं तो उसको लेने के लिए पहले भी लेके जा रहा था, अभी भी लेके जा रहा। सिर्फ वो थोड़ी गुस्से में थी, अभी शांत हो गई वो। त्यांच्यामध्ये आता समिट झालेले तो तुझ्या पाठीमागे उभे राहिले, आता तुझा नवरा घ्यायला आलाय, काय वाटतं तुला आता व्यवस्थित होईल आणि ह्या जात पंचायतच्या विरोधात तू उभी राहशील? नाही, मी आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे, तर मग मला काही प्रॉब्लेम याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्य
असा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे. हो, पण मग आता झाली ना त्याची सुलटा, पण ते बंद होईल ना. ते आम्ही, माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना की आम्ही न्यू जनरेशनचे मुलं मुली उभे राहू. आता तुझ्या नवऱ्यानी तो आरोप मान्य करायला अग्री झालेला नाहीये. उद्या तुझ्या जीवाला पण धोका, तो वेगळा आरोप सांगतोय. कर बो मान्य, हो मान्य कर. सर, हे जे काही रीत आहे हे एकदम जुना काळापासून चालू आहे. तर ह्या लोकांनी पहिलेच बंद करायला पाहिजे होतं. आता जर त्याच्यावर विरोध करताय तर मी तर हे मान्य करतोय का ठीक आहे त्यांच्यामुळे हे झालंय. तर या गोष्टी, हे विषय जर काही घडलाय याच्यामुळे जर हे रीत बंद होत असेल तर मग चांगलं आहे माझ्यासाठी. पण मी पण विरोध करतोय त्याच्यासाठी. एक मिनिट, तुम्ही दोघांनी मिळून नवीन आयुष्य चालू करायचा प्रयत्न करताय, नवीन निर्णय घेतला, निर्णय चांगला आहे, पण यामध्ये तुमच्या जात पंचायतीच्या तुम्ही दोघे मिळून उभे राहणार का? हो, राहील ना सर. पंचायतच्या विरोधामध्ये तुम्ही उभे राहिलं पाहिजे. आता तुमच्या बाबतीत जे घडलंय इतरांच्या बाबतीत संसार ते जे घडलेलं आहे ते घडलेलं प्रकरण दोघांनीही नाकारलेलं नाहीये. आमचा काही वैयक्तिक वाद झालेला होता, तो वाद आता मिटलेला आहे. या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे आणि आत्ताची जी पुढची पिढी आहे ती जात पंचायतीनं नक्कीच वेसण घालेल, त्यांना विरोध करेल, असे प्रकार पुढे आम्ही होऊ देणार नाही, असे या दोघांनीही सांगितलेलं आहे.